सात समुद्र पार होऊन आपला कोणी विचार करत असेल तर आपल्याला किती आनंद वाटतो। असाच एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे। आमचे एक हितचिंतक प्रणव जोशी आणि त्यांची पत्नी स्नेहल जोशी हे राहायला अमेरिकेमध्ये असतात। 2-3 वर्षातून एकदा जेव्हाही ते भारतात येतात तेव्हा ते आवर्जून या ठिकाणी येऊन गायींची खुशाली बघतात, गायीची सेवा करतात आणि गोमातेचं पूजनही करतात। रिसेंटली आपल्या गोशाळेतली गोदावरी ही गाय आजारी असल्यामुळे त्यांनी गोमातेची खुशाली विचारण्यासाठी फोन केला। तर वास्तविक सध्या गोदावरी आजारी आहे, कमलला सेप्टिक झालंय आणि काही वृद्ध गायी खूप स्ट्रगल करतात। या उन्हाळ्यामध्ये चाराही खूप महागला होता, त्याच्यामुळेही आम्हाला बरंच आर्थिक संकट जे आहे याला सामोरं जावं लागलं। हे सगळं परिस्थिती ऐकल्यानंतर प्रणवजी यांनी गोमातेसाठी 10 दिवसाचा पूर्ण चारा जो आहे हा दान दिला। ज्या वेळेस व्यक्ती एवढ्या लांब राहून आपल्याबद्दल विचार करतोय आणि गोमातेसाठी काळजी व्यक्त करतोय आणि त्याच्यासाठी कृतीही करतोय, असे प्रसंग आम्हाला प्रेरणेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात। आपण सर्वजण छोट्या स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात किंवा श्रम ह्या श्रमदानाच्या माध्यमातून जेव्हा गायीची सेवा करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आमच्या गोरक्षणाची आणि कृषीच्या रक्षणासाठीची जी भावना आहे ती अजून दृढ होते। तर मी प्रणव आणि स्नेहा जोशी यांच्यासाठी प्रार्थना करतो की गोमाता त्यांना सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य प्रदान करो। खूप खूप धन्यवाद।